कुठून आला हा नंबर, तर ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची आपण सम केली, म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. त्याच्यामध्ये जो लास्ट नंबर असेल तो काय असणार आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम मध्ये जो लास्ट नंबर येईल तो काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, मीन्स हिअर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. सो किती येतोय तो, एन ची व्हॅल्यू किती आली, 180. आता 180 जे डेटा आहे त्याच्यामधून आपल्याला Q1 आणि Q3 फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट क्वार्टाईल आपण 180 ला ते 4 पार्ट्स किंवा 4 इक्वल पार्ट्स मध्ये तो डिवाइड केला. सो 180 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 45th टर्म. येते लक्षात, Q1 कुठली असणार आहे, 45th टर्म. आणि Q3 किती येणार, Q3 काय असणार, 3/4 इंटू 180 इज इक्वल टू 135th टर्म. येते लक्षात. सो Q1 आणि Q3 आपण फाइंड आउट केल्यात. आपल्याला त्या नंबरचं ऑब्झर्वेशन शोधायचंय किंवा त्या नंबरची ती Q3 ची व्हॅल्यू शोधायची आहे. आताशी आपल्याला त्या ऑब्झर्वेशनचा नंबर समजलाय, 45वा ऑब्झर्वेशन आणि 135वा ऑब्झर्वेशन. अर्थात त्या ऑब्झर्वेशनला कुठली व्हॅल्यू आहे, किती नंबर आहे ते म्हणजे ऍक्च्युली काय असणार आहे, Q1 आणि Q3 व्हॅल्यूज असणार आहेत. मग ते फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला जो मगाशी आपण बघितला तो वापरावा लागेल. दॅट इज Q1 इज इक्वल टू LB प्लस CW इंटू 1/4 N मायनस FC डिवायडेड बाय F. आता ह्याच्यासाठी आपल्याला तो क्लास फाइंड आउट करावा लागेल की ज्याच्यामध्ये Q1 आहे आणि ज्यामध्ये Q3 आहे. सो Q1 कुठल्या क्लास इंटरवल मध्ये असू शकतो, बघा Q1 ची व्हॅल्यू किंवा Q1 ची कुठली टर्म आलेली आहे, 45th ऑब्झर्वेशन किंवा 45वा विद्यार्थी, त्याचे मार्क्स 45 स्टुडंटचे मार्क्स म्हणजे आपली Q1 व्हॅल्यू असणार आहे. सो 45th स्टुडंट कोणत्या ग्रुपमध्ये येईल, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून आपल्याला काढायचे, कुठल्या क्लासमध्ये येईल, कुठल्या रेंजमध्ये येतोय तो, 30 to 60. कोणत्या रेंजमध्ये येतोय, 30 to 60. सो 30 to 60 त्याची जी अप्पर लिमिट आहे 60, it belongs to class interval 20 to 30. So this 20 to 30, it is considered as the class interval where we can find the Q1 value or first quartile value. That is first quartile value, it lies in class interval 20 to 30. हे समजलं का बघा एकदा. आपले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 180. So 180 is divided by 4. So here we get the 45th value or 45th. इथे या एक्झाम्पल साठी स्टुडंट, एक्झाम्पल आपण स्टुडंट्स आणि त्यांचे मार्क्स यांचा डेटा दिलेला आहे. सो 45वा स्टुडंट त्याचे मार्क्स म्हणजे काय असणार आहे, Q1 व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल व्हॅल्यू असणार आहे. फर्स्ट क्वार्टर इथं संपतोय तो 25व्या विद्यार्थ्यापाशी संपतोय आणि त्याचे मार्क्स म्हणजे काय असणार आहे, Q1 ची व्हॅल्यू. सो दिस 45th स्टुडंट इट लाईज इन क्लास 20 to 30. का, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून तो कुठे येतोय, 30 ते 60च्या दरम्यान येत आहे. ते लक्षात, मग 30 ते 60च्या दरम्यान येत आहेत म्हणजेच काय, तर 60 ही जी अप्पर लिमिट आहे इट बिलॉंग्स टू 20 to 30. आणि त्यामुळे हा जो Q1 व्हॅल्यू असेल नक्कीच ती आपल्याला 20 to 30 ह्या क्लास इंटरवल मध्ये मिळणार. सो त्याच्याशी रिलेटेड ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं. सो Q1 इज इक्वल टू LB. LB म्हणजे काय, लोअर बाउंड्री ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास इंटरवल. मग ह्याची लोअर बाउंड्री किती आहे, 20 प्लस CW मीन्स व्हॉट, क्लास विड्थ. CW मीन्स व्हॉट, क्लास विड्थ. क्लास विड्थ किती येईल, कशी काढणार क्लास विड्थ, क्लास विड्थ कशी काढणार, क्लास विड्थ रेश्मा, क्लास विड्थ कशी काढणार, सिंपल एक्झाम क्लास क्वेश्चन. इंटरवलचा डिफरन्स. येस, क्लास इंटरवलचा डिफरन्स मीन्स व्हॉट, फॉर्म्युल्याच्या भाषेत बोलायचं झालं तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट और अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री. ओके, क्लास विड्थ कशी डिटरमाइन करणार, अप्पर बाउंड्री मायनस लोअर बाउंड्री ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास इंटरवल. सो हियर वी गेट द क्लास विड्थ 10. 30 minus 20, obviously your answer is 10. So 10 into
1/4 n मायनस FC. सो 1/4 इंटू n म्हणजे काय 180 मायनस FC किती येते 30. 30 म्हणजे काय FC कुठल्या FC म्हणजे काय सांगितलं होतं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अप टू दॅट क्लास. म्हणजे आता हा जो क्लास आहे 20 to 30 त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती किती आहे 30. समजतं का? हा जो 20-30 क्लास इंटरवल आहे 20 to 30 हा जो क्लास इंटरवल आपण सिलेक्ट केला त्या क्लास इंटरवलच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण बघतोय. तर लक्षात इट इज क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास. सो ती किती येणार 30 येणार डिवायडेड बाय एफ. डिवायडेड बाय एफ. एफ म्हणजे काय द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. जो आपण क्लास सिलेक्ट केलेला आहे जो क्लास ठरवला आहे की ज्याच्यामध्ये Q1 व्हॅल्यू आहे डिसाइड केलाय सिलेक्ट केलाय त्या क्लासची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही प्रिव्हियस क्लासची घ्यायची आणि एफ म्हणजे काय तर त्या पर्टिक्युलर क्लासची फ्रिक्वेन्सी की जी एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ती किती येते 30. सो हे जे आपण व्हॅल्यूज पुट केल्या त्या सॉल्व्ह करून घेतल्या. सो हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ Q1 or quartile 1 is 25. Here we get the value of Q1 that is 25. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? बघा परत काय काय केलंय कोण सांगेल? दीपा समजलंय का? प्राजक्ता हो मॅम समजलं. पुढे जाऊया मग. हा समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. सो Q1 साठी आपण जसं सेम फॉर्म्युला जो फॉर्म्युला यूज केला तो सेम फॉर्म्युला आपण Q3 साठी करणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द क्लास इंटरवल in which this third quartile will lie. Okay, so first we have to decide or we have to find out the class interval where third quartile will lie. So third quartile किती येतो 135th टर्म 135वी स्टुडंट 135वा स्टुडंट म्हणजे ही आपली थर्ड क्वार्टाईलचा टर्म असणार आहे किंवा त्याचे मार्क्स म्हणजेच काय असणार आहे थर्ड क्वार्टाईलची व्हॅल्यू Q3 ची व्हॅल्यू. सो 135 इट लाईज बिटवीन कुठे 110 to 150. इथं लक्षात 110 to 150 ह्याच्यामध्ये ही 135 व्हॅल्यू किंवा हे ऑब्झर्वेशन येणार आहे तो स्टुडंट इथे येणार आहे. समजतंय 110 ते 150 च्या दरम्यान. सो त्याची अप्पर बाउंड्री that is 150 it belongs to class 40 to 50. So this 40 to 50 class interval is considered to contain or to have third quartile value. इथे लक्षात त्याच्यामध्ये ही थर्ड क्वार्टाईल व्हॅल्यू येईल असं आपण इथे कन्सिडर करणार आहोत. समजतंय का? थर्ड क्वार्टाईल ऑब्झर्वेशन कितवं आहे 135 और 135th ऑब्झर्वेशन कुठल्या रेंज मध्ये येते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वरून आपण ते डिटरमाइन करणार. 110 ते 150 दरम्यान हा 135 ही टर्म येते. सो 110 ते 150 म्हणजे त्याची जी अप्पर बाउंड्री आहे अप्पर लिमिट आहे ती किती 150. सो इट बिलोंग्स टू क्लास इंटरवल 40 to 50. So this class 40 to 50 is supposed to be contain or have थर्ड क्वार्टाईल व्हॅल्यू. येते लक्षात. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड ज्या टर्म्स किंवा व्हॅल्यूज असतील त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार. सो Q3 इज इक्वल टू LB मीन्स लोअर बाउंड्री ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. सो LB किती येईल 40 येईल. लोअर बाउंड्री किती याची 40 प्लस इथे फक्त CW झाले ऍक्च्युली CW पाहिजे. CW मीन्स क्लास विड्थ किती येते क्लास विड्थ सेम येणार 10 इंटू 3/4 इंटू n. n आपण त्याचा थर्ड क्वार्टाईल बघतोय. सो n इज मल्टिप्लाइड बाय 3/4 किती येईल 180 डिवायडेड बाय 180 इंटू 3/4 दॅट इज 135 मायनस FC. FC म्हणजे काय तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास. त्या क्लासच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ती किती येते 110.
सो ती व्हॅल्यू इथे पुट केली, डिवायडेड बाय एफ. एफ म्हणजे काय, द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. क्लास किती आहे, 40 to 50. त्याची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती आहे, 40. सो ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. सो बाय सॉल्विंग दिस we get the value of Q3, that is 46.25. So here we get the values of Q1 and Q3. Once again we'll revise, that is here we have to find out the Q1 and Q3. So here we determine the total number of observations, that is value of n, of total number of observations किती आहेत, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणून आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, कारण का हे सगळे ऑब्झर्वेशन वरून ऍड करत येतोय, त्यामुळे जो लास्ट नंबर असेल इट इंडिकेट्स द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑब्विसली. सो n इज इक्वल टू 180. सो 180 चे 4 इक्वल पार्ट करायचे. सो पहिला जो पार्ट असेल तो काय असणार आहे, 1/4. सो 180 ला आपण 1/4 नी मल्टिप्लाय केलं, किंवा असं म्हणू शकतो की 180 ला आपण 4 नी डिवाइड केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे, 45th टर्म ही काय असणार आहे आपली Q1 व्हॅल्यू और फर्स्ट क्वार्टाईल व्हॅल्यू. त्याच्यानंतर 180 ला आपण 3/4 नी मल्टिप्लाय केलं, ती येणार 3/4 का, तर आपल्याला थर्ड क्वार्टाईल फाइंड आउट करायचं आहे, थर्ड क्वार्टाईल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्सला आपण 3/4 नी मल्टिप्लाय केलं. सो ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला 135. आता ह्या जो टर्म्स मिळालेल्या आहेत किंवा ज्या नंबर्स मिळालेले आहेत त्याच्यावरून आपल्याला तो स्पेसिफिक क्लास इंटरवल फाइंड आउट करायचा आहे. 45th स्टुडंट हा कुठं मिळेल आपल्याला, 30 ते 60च्या दरम्यान असणार आहे. 60 ही अप्पर बाउंड्री किंवा अप्पर लिमिट कुणालाशी बिलॉंग आहे, तर कुठल्या क्लास इंटरवलशी आहे, इट बिलॉंग्स टू 20 to 30. सो 20 to 30 इट्स सपोज टू हॅव हॅलो, हा 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 सर, लेक्चर 1-2 मिनिटात संपतंय, आलेच. हा सर, लेक्चर संप. सो this 1/4 value, that is first quartile value, it lies in 20 to 30 class interval, while the third quartile value it lies in 40 to 50 क्लास इंटरवल्स. मग त्या क्लास इंटरवल्स आपल्याला एकदा आपण फाइंड आउट केले की त्याच्याशी रिलेटेड ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या, अँड सो हिअर वी गेट द व्हॅल्यू ऑफ Q1 अँड Q3. आलं लक्षात. सो Q1 आणि Q3 मिळालेला आहे. आपल्याला आता क्वार्टाईल डेव्हिएशन काढायचंय. सो Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. सो त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, Q3 मिळाला 46.25, Q1 मिळाला 25. सो डिवायडेड बाय 2. सो हिअर क्वार्टाईल डेव्हिएशन इज 10 into 10.625. हे थोडस वेगळं आलं त्याच्यामध्ये. सो लक्षात आलं का? हे खालचं सॉल्व्ह करून सांगा. क्वार्टाईल डेव्हिएशन समजला, Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. सो व्हॅल्यू मिळाली आपल्याला, क्वार्टाईल डेव्हिएशनचं आन्सर मिळालं 10.625. 10.625. कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय Q3 प्लस Q1. सो ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या. सो हिअर वी गेट द आन्सर. किती येतं कॅल्क्युलेट करा. 46. 25 मायनस 25 मीन्स किती येतं, ह्याचं आपण आन्सर ऑलरेडी काढलेला आहे. 21.25 डिवायडेड बाय किती येईल, 46.25 प्लस 25 किती येईल, काढलं का सांगा, कुणाचं रेडी आहे. मी काढलेला आहे, पण तुम्ही करताय का बघा. किती येतंय, चॅट बॉक्स मध्ये टाकलाय, किती येतंय बघा. ऋतुजा लोहार
प्रज्ञा, सिद्धी, श्रद्धा, नाझनीन यांनी 0.298 काढलेला आहे. बघा सगळ्यांनी चेक करा एकदा, बरोबर आहे का? समजलंय का एक्झाम्पल? ह्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स असतील ते मी आज पुन्हा त्याची असाइनमेंट तुम्हाला बायोस्टॅटची देईन, डेव्हिएशन वरची. त्याच्या आधी तुम्ही मीन मोड मेडियन वरची असाइनमेंट कम्प्लीट करायची आहे. आणि शक्यतो सॉल्व्ह केलेलेच करा, फक्त आन्सर्स पोस्ट करू नका. तुम्ही ज्या मेथड्स किंवा जे फॉर्म्युलेज यूज केल्या, जसं सॉल्व्ह केलंय तुमच्या नोटबुक मध्ये तसं तुम्ही पोस्ट करा शक्यतो. ओके, ठीक आहे. वी विल स्टॉप हिअर. Tomorrow we will take or we will see the virtual practical. So don't miss the class. Okay, bye. Good day. A very good afternoon to all of you. Am I audible? Students, am I audible to you? Yes, ma'am. Yes, we shall start with the lecture now. Yesterday we have completed
the third point of instrumentation topic, that is UV visible spectroscopy. Today we are going to start with atomic absorption spectroscopy, which is the last point or last topic of the fourth unit, that is the instrumentation principle and working. This unit is in the elective paper of yours, that is the agricultural microbiology, and we are at the last subtopic of it. So we shall begin with the lecture now. Yes, is the screen visible to you? Is the presentation visible to you? Yes, ma'am. Yes. So today we are going to see atomic absorption spectroscopy. But before that, just the gist of overall spectroscopy and what we have gone through up till now. Yesterday also we have discussed spectroscopy basically depends on Beer-Lambert's law. Basic principle of any spectroscopic methods is Beer and Lambert's law, and so is in the case of atomic absorption as well. So in UV visible spectroscopy, we have seen that sample that is analyzed, it is made the UV light and the visible light, that spectrum is made incident on that matter, and the amount of the radiation that is absorbed by that particular analyte is going to give you the concentration of that analyte. It is also going to provide information of characteristic chromophores that are present in that analyte, and so you'll be able to characterize that entire molecule, that entire sample. Similarly, in atomic absorption spectroscopy, if we see, what is done is the sample is atomized. That means the free atoms of that element, of that analyte, are going to be responsible for absorbing the radiation. So basically, अगदीच लेमॅन टर्म्स मध्ये जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, atomic absorption spectroscopy जसं की नावातच आहे, atomic deals with free atoms, absorbance of the incident light, and spectroscopy, जी लाईट आपल्या सॅम्पलने ऍब्सॉर्ब केलेली आहे ती लाईट डिटेक्ट करण्यासाठीचं instrumentation. So in very simple terms, in very layman terms, if we understand, atomic absorption spectroscopy is dealing with the interaction of light, interaction of free atoms with the light, and what kind of absorption pattern these atoms are going to show will help in analysis of that particular sample. तर आता थोडंसं आपण जर बघितलं की ह्याचे ऍप्लिकेशन्स कुठे कुठे असू शकतात, जे आपण लास्ट पार्ट मध्ये डिस्कस करणार आहोत इन डिटेल. बट बिफोर दॅट वी शुड नो दॅट व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ लर्निंग दिस टेक्निक. So basically, atomic absorption spectroscopy is not confined to biological sciences, as it is dealing with the elemental form. We can surely say that it is concerning with the chemistry, biophysics, pharmaceutical industry, then all life science subjects, they have this application of atomic absorption spectroscopy. अगदीच लक्षात घ्यायचं झालं तर हेवी मेटल टॉक्सिसिटी जी बऱ्यापैकी कंडिशन, मेडिकल कंडिशन आहे, तर हे हेवी मेटल टॉक्सिसिटी अनालाइज करतानाची प्रिलिमिनरी जी स्टेप आहे ती atomic absorption spectroscopy आहे. So from the very basic things, this atomic absorption spectroscopy finds applications. So one by one we are going to go through the principle, instrumentation,
working and application of atomic absorption spectroscopy. But before proceeding, I would like to know whether I am clear and audible to all of you. Yes, students, speak out. Am I audible? Yes, ma'am. Yes. So the basic principle of atomic absorption spectroscopy, if you see, it is again dependent on Beer and Lambert's law, which states that absorption of radiation by free atoms is directly proportional to the concentration. साहजिकच आहे, एलिमेंटल फॉर्म मध्ये जेवढे atoms at that time जेवढे प्रेझेंट आहेत आणि सगळ्यांनी जर ऍब्सॉर्ब केलं तर कॉन्सन्ट्रेशन डिफर होणार आहे, ऍब्सॉर्बिंग पॅटर्न डिफर होणार आहे. So absorbance is directly proportional to the concentration of that sample to the path length of the incident light. So Beer and Lambert's law is the basic principle of atomic absorption spectroscopy. I am not elucidating in more detail because in earlier lectures we have gone through what is Beer's law, Lambert's law, transmittance, percent transmittance. So this is the gist of Beer and Lambert's law. Absorbance directly proportional to the concentration and path length of that incident light. So, methodology. What is the method of atomic absorption spectroscopy? So basically, whenever you want to analyze the sample using atomic absorption spectroscopy, the sample is to be atomized. It has to be converted into the component atoms. And to do so, on a very large scale, the flame or heating tube is most often used, and the process of converting that sample into the component atoms is known as atomization. Now, what will happen is these atoms are going to absorb radiations that of characteristic wavelength. After absorbing radiation of that characteristic wavelength, the atoms are going to go in the excited state. आता आपण लास्ट लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत की जेव्हा केव्हा एखादं मॅटर जे आहे, एखादा एलिमेंट जे आहे, जेव्हा ते लाईट बरोबर इंटरॅक्ट करणार आहे त्यावेळेस काही लाईट ऍब्सॉर्ब केल्यामुळे काहीशी एनर्जी जास्तीची मिळाल्यामुळे त्यांच्यामधले कॉन्स्टिट्युएंट इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्यांची ग्राउंड स्टेट सोडून एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार आहेत. अँड दिस एक्साइटेड स्टेट ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर ऑफ दॅट पर्टिक्युलर एनालाइट इज गोइंग टू गिव्ह राईज टू व्हेरियस ट्रान्झिशन्स. ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स असतील, रोटेशनल ट्रान्झिशन्स असतील, व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स असतील, आणि आपण इथे ह्या ट्रान्झिशन्सचा उपयोग करतो अनालिसिस साठी. तर आता atomic absorption spectroscopy मध्ये element is atomized. That particular analyte containing the element is atomized. It is converted into the form of atoms, and these atoms finally सांगायचं तात्पर्य हे की atoms जेव्हा आपण म्हणतो की ते एक्साइटेड स्टेट मध्ये गेलेत, याचाच अर्थ त्यांच्यामधले कंपोनंट इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्साइटेड स्टेट मध्ये गेलेत. आपण वेगवेगळे ऑर्बिटल्स बघितलेले आहेत, त्या ऑर्बिटल्स मधलं ट्रान्झिशन आपण बघितलेलं आहे. सो बेसिकली each atom is going to be composed of a positively charged nucleus, and surrounding this positively charged nucleus various orbitals are going to be there wherein electrons are going to be placed, and these electrons need energy to go into the excited state. That means from one orbital they jump to the another next level orbital, and this next level orbital, whenever they jump, like due to excitement,
The energy transition that is required is always the difference between the energy level of first orbital and energy level of the next orbital, which we have seen earlier also in case of UV visible spectroscopy. आता होणार काय आहे, न्यूक्लियसच्या जवळ असणारे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते सहजी एक्साइट होणार नाही, त्यांना लागणारी एनर्जी खूप जास्त असते. पण जे फारथेस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना लागणारी एनर्जी ही रिलेटिव्हली कमी असल्यामुळे ते पटकन एक्साइट होतात अँड दे जम्प टू द next excited orbital level, and so from ground state, from easily stable ground state, they are going to go to the excited unstable state. After this is achieved, excitement is achieved, in order to return to the ground state they are going to emit certain radiation, or they are going to give away certain energy in the form of heat, in the form of light, in case of fluorescent materials in the form of fluorescence. आणि हेच आपण रेकॉर्ड करतो आणि त्यातून आपण अनालिसिस करतो आणि आपल्याला रीडिंग्स मिळतात. तर आता जेव्हा ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण बघितलं की एलिमेंट ऍटोमाइज्ड झालेला आहे, ऍटम्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे, तर ह्या ऍटम्सला आपण कसं अनालाइज करायचं, इन्स्ट्रुमेंटेशन आपण बघतोय ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीचं. तर इथे जर आपण बघितलं, this is the hollow cathode lamp, if you see, which is the source of light, hollow cathode lamp, and this entire chamber over here where you can see the flame is acting as a source of atomization over here. So hollow cathode lamp is the light source, or is the source of energy for excitement of atoms, and here this flame is going to be responsible for that element to disintegrate or to separate out into its component atoms. Now whenever this is achieved, the interaction of atoms is then again going to go through the monochromator. Here the monochromator is functioning again to split the light into component parts, and whichever light is going to act with the atom is going to again go through the detector, wherein the energy absorbed by the atom is converted to the light into the light form, and this is detected by the detector. आता आपण एक एक बघणार आहोत कंपोनंट. तर ह्याच्यामध्ये रेडिएशन सोर्स जे आपण आता इथे ह्या फिगर मध्ये बघतोय, हॉलो कॅथोड लॅम्प, दॅट इज द सोर्स ऑफ रेडिएशन. आता लक्षात घ्या इथे हॉलो कॅथोड लॅम्प, whenever you are analyzing a sample, each time you are going to require new cathode lamp. And why this is so? Because cathode lamp is going to contain, wait a minute, I have the, yes, figure of, yes, hollow block diagram of hollow cathode lamp. Here you can see the block diagram of hollow cathode lamp, which is acting as a radiation source. In this cathode lamp there is a chamber containing rare gas, that is argon or neon, inert gas. It is also going to consist of anode. Now this green thing here you can see is that of rare gas element, that is the argon and neon. So what is happening whenever you are using this hollow cathode lamp? This hollow cathode lamp is containing tungsten anode and a cylindrical hollow cathode, which is made up of the element that is to be determined. आता तुम्ही एखाद्या सॅम्पल मधल्या एखादा एलिमेंट तुम्हाला अनालाइज करायचा असेल, तर त्या अनालिसिस साठी ही एलिमेंट तुम्ही कॅथोडला ड्रेप करणार आहात. थोडक्यात तुमचा जो कॅथोड आहे, हॉलो कॅथोड
ट्यूब मधला हॉलो कॅथोड लॅम्प मधला कॅथोड हा त्या एलिमेंटनी बनलेला असणार आहे, हे लक्षात घ्या. एनोड इज अ टंगस्टन एनोड, whereas the cathode is made up of the element that you are interested in analyzing, you are interested in determining. So this entire cathode lamp, if you see, is sealed in a glass tube which is filled with inert gas. This inert gas may be neon or argon, and it will be having a pressure of almost 1 Newton per meter square, so 5 Newton per meter square. In such a force pressure, it is going to operate. Now, what happens? Ionization of gas atoms is going to occur when you apply the potential difference between the anode and the cathode. Now, this ionized gas atoms, they are going to bombard with the cathode. आता ही कॅथोड बनलेली आहे तुमच्या इंटरेस्ट एनालाइटशी, बरोबर की नाही? आपण काय म्हणतोय, कॅथोड इज मेड अप ऑफ द एलिमेंट दॅट इज टू बी डिटरमाइंड or the analyte that is to be examined. So the inert gas atoms that get ionized due to the application of potential difference, they are going to bombard the cathode, and this bombardment is responsible for ejection of metal atoms from that cathode, and this process is known as sputtering. हे लक्षात घ्या. Cathode is made up of the element of interest, and this cathode is getting bombarded with the ionized gas atoms. This bombardment is responsible for ejection of those metal atoms. ज्या एलिमेंटनी, ज्या मेटलनी कॅथोड बनलेला आहे त्याचं इजेक्शन होतंय. कशामुळे होतंय? तर ह्या गॅशियस ऍटम्स मुळे होते, जे की आयनाइज झाले. कशामुळे झाले? तर पोटेन्शियल डिफरन्स जो काही अप्लाय केलाय आपण कॅथोड आणि एनोडच्या मध्ये, त्याच्यामुळे आयनायझेशन झालंय, आणि मग ते बंबार्ड कडून ते मेटल ऍटम्स इजेक्ट होतात, आणि ह्या प्रोसेसला स्पटरिंग म्हटलं जातं. आता हे स्पटरिंग झाल्यावर काय होणार आहे? सम स्पटर्ड ऍटम्स which are in excited state are going to emit radiation. Now this radiation will be characteristic of that metal. Okay, आता हे रेडिएशन हे त्या मेटलची कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि हे एमिटेड रेडिएशन दे आर गोइंग टू फॉर्म अ इन्सिडेंट रेडिएशन. याचाच अर्थ ते लाईट सोर्स म्हणून काम करणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण कसं काय रेडिएशन सोर्स इथे डिफाइन करतोय. हॉलो कॅथोड लॅम्प in which the cathode is made up of element of interest getting bombarded due to the ionization of inert gas wherein it is placed, and the sputtering that is occurring will give rise to a incident beam of radiation, and this incident beam of radiation is going to interact with the actual sample which you are going to see over here in this plane. आता लक्षात घ्या, हे अॅनालाइट आहे, हे सॅम्पल आहे जे तुम्हाला एक्झामाइन करायचंय, आणि सपोज ह्या सॅम्पल मधून मला एक्झामाइन करण्याचं माझं जे एलिमेंट आहे, सपोज इट इज सिल्वर. ओके, फॉर एक्झाम्पल आपण समजून घेण्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतोय. दिस अॅनालाइट is going to have mixture of elements, okay, heavy metals. Now I want to analyze silver from this analyte. So whenever I'm using cathode lamp hollow cathode lamp as the source of radiation, what I'm going to do is I'm going to ensure that the cathode is draped with silver metal. Okay, आता काय होणार आहे? silver metal ions, silver metal atoms जे इथे generate metal atoms, they are going to be in excited state and they are going to emit a radiation, and this radiation we are going to allow to fall upon the
प्रोसेस्ड सॅम्पल. त्यामुळे आता असं होणार आहे की आपल्याला हवं असणारच रेडिएशन आपण ह्याच्यावर इन्सिडेंट करतोय. त्यामुळे ह्यातलं जे मिक्सचर आहे ह्या अॅनालाइट मधलं त्या मिक्सचर मधले जे सिल्वर मेटल atoms आहेत they are going to absorb the wavelength, this particular wavelength, and only that element will be able to detect. So we are ensuring detection of single element from the mixture of that analyte. हे लक्षात घ्या. आपण आता एकच पार्ट बघितला, that is the hollow cathode lamp. Okay, now we are going to see what is entire ऑटोमायझेशन चेंबर. तो ऑटोमायझर म्हणजेच नावातच आहे कन्वर्जन ऑफ द एलिमेंट इनटू इट्स कॉम्पोनेंट ॲटम्स. त्यालाच ऑटोमायझर आपण म्हणतो, जे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि ह्या ऑटोमायझेशन साठी आपल्याला वेगवेगळ्या कंपोनेंट्स यूज होतात. फ्लेम ऑटोमायझेशन आहे, ग्रॅफाइट फर्नेस ऑटोमायझेशन आहे, ऑक्सिडेंट्स अँड फ्युएल्स आर ऑल्सो यूज्ड फॉर ऑटोमायझेशन. So one by one we are going to see these components and how they are helping to achieve automation. So now if you see this automation काय होणार आहे, त्यामधला एक स्टेप आहे नेब्युलायझेशन. Automation is conversion of element into its component atoms, and one basic preliminary step that is going to occur in this automation is nebulization. Now this nebulization in very simple terms means formation of aerosol. So it is a process which is going to convert the element or the analyte into a fine spray when it is passed through the flame. हे लक्षात घ्या. कळतंय का तुम्हाला आपण कुठे आहोत? सगळे फास्ट होत नाहीये ना स्टुडंट्स? आर यू गेटिंग इट? Yes, speak up before I proceed. आता हे लक्षात घ्या, ऑटोमायझेशन मधली प्रिलिमिनरी स्टेप आहे नेब्युलायझेशन. In this nebulization, if we see what is going to happen is the sample is going to get converted into a fine spray. The dispersion of liquid is going to take place into particles and formation of aerosols. And this aerosol in a fine spray is going to get injected with the flame. So ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार यूज होतात, तर फ्लेम ऑटोमायझेशन आहे, ग्रॅफाइट फर्नेस ऑटोमायझेशन आहे, and oxidants and fuels are also used. So basically what is going to happen, this is the sample solution. Nebulization is going to give rise to a spray. Okay, spray, aerosol spray, fine spray आहे त्या पार्टिकल्सचा, त्या मॅटरचा. हा फाईन स्प्रे, इट इज गोइंग टू अंडरगो डिसॉल्वेशन. दिस डिसॉल्वेशन इज गोइंग टू कन्वर्ट द एंटायर सॅम्पल इनटू ड्राय एरोझोल. इथे लक्षात घ्या, सपोज जर लिक्विड सॅम्पल तुम्ही अनालाइज करणार आहात, तर ह्या प्रोसेसमुळे डिसॉल्वेशन झाल्यामुळे ते पूर्णतः इव्हॅपोरेट होईल आणि सॉलिड पार्टिकल इज गोइंग टू रिमेन, and this is in the form of dry aerosol. After volatilization, the entire solid particle is going to get converted into gaseous state, and this gaseous state is going to be containing free atoms. हे लक्षात घ्या. हे फ्री ॲटम्स जे आहेत ते लाईट बरोबर इंटरॅक्ट करतायत, ते इन्सिडेंट रेडिएशन सोबत इंटरॅक्ट करणार आहेत आणि त्या इंटरॅक्शनचे रेकॉर्डिंग आपण अनालिसिस साठी यूज करणार आहे.
So nebulization in a way is a process of formation of fine spray that is allowed to interact with the flame. So this is how nebulization is going to take place. इथे हा चेंबर जो तुम्हाला दिसतो आहे हे सॅम्पल अॅनालाइट आहे बीकर मध्ये. It is going to be injected in this chamber. This chamber is containing various fuels. It is containing air at a very high temperature. What is going to happen is, लक्षात घ्या, ॲटोमायझेशन होतंय. एलिमेंट कंपोनंट पार्ट्स मध्ये स्प्लिट होत आहे. त्यासाठी लागणारं टेम्परेचर हे खूप जास्त असतं. Almost in the range of 2300 to 2700 degrees Celsius. You can visualize what kind of heat or what kind of temperature we are dealing with over here. So, in such kind of temperature, the element is split into component atoms, and these atoms are interacting with the light that is generated through hollow cathode lamp. This interaction is passed on to the monochromator, and the monochromator is going to select the particular radiation for the detector to detect. So this is how the working is taking place. आपण आता नेब्युलायझेशन बघितलं. नेब्युलायझेशनचे स्टेप्स बघितलेत. डिझॉल्वेशन, व्होलटायलायझेशन अँड फ्री ॲटम फॉर्मेशन. आणि त्यामध्ये आपण म्हणतोय की फ्लेम ऑटोमायझेशन इज वन स्टेप wherein automation is going to occur in flame, and the atomic vapor of the element to be analyzed is going to get produced. Are you getting it? स्टुडंट्स, कळतंय का? लक्षात येतंय का तुमच्या? ठीक आहे. तो हे लक्षात घ्या की ऑटोमायझर चे वेगवेगळे प्रकार आहेत. ऑटोमायझर म्हणजे काय? असं इन्स्ट्रुमेंट जे तुम्ही अनालाइज करत असलेल्या एलिमेंट्स मध्ये ऍटमचं जनरेशन करणार आहे. थोडक्यात एलिमेंट तुमच्या डिसइंटिग्रेट होणार आहेत आणि कंपोनंट ऍटम्स त्याचे जे आहेत ते जनरेट होणार आहेत. आणि ते करण्यासाठी फ्लेमचा उपयोग केला जातो फ्रिक्वेंटली. आणि ही जी फ्लेम आहे ती सिलेक्टेड फ्लेम असते. दिस flame temperature is selected and which is very much in accordance to achieve the atomization. So flame atomization आहे. Graphite furnace atomization, wherein this atomizer is a elongated tube along the axis which is going to increase the distance between the optical path and the sample deposition point. And in this graphite furnace, at a predefined temperature, the element is going to get split into the component atoms. This is one step. And then oxidants and fuels are another method of achieving atomization. So hydrogen, propane, butane, acetylene, natural gas, हे असे काही gaseous components आहेत किंवा असे काही gases types आहेत जे यूज केले जातात as a oxidant or as a fuel to achieve atomization. So oxygen and nitrous oxide, they are used as oxidants, whereas oxygen and acetylene flame is frequently used. So temperature is predefined, or temperature is set in a way which is sufficient to cause the atomization. So this is the first step we have seen in case of instrumentation, hollow cathode lamp. Then we have seen the atomizer, which will have 3 steps: nebulization, dissolvation, then dry aerosol formation, then volatilization, free atom generation, and interaction of these free atoms with the light or radiation that is coming from hollow cathode lamp.
Now monochromator, which is the next component. This monochromator is going to provide a narrow band to separate the line chosen for determination of other undesirable lines. बरोबरच आहे. असं जर वाचलं तर काही कळणार नाही, पण आपण जसं युव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघितलं, मोनोक्रोमॅटर काय करतो, इन्सिडेंट त्याच्यावरचं जे रेडिएशन आहे ते त्याच्या कंपोनेंट्स मध्ये डिस्पर्स करतो, सेपरेट करतो, आणि आपल्याला जे हवंय रेडिएशन त्याच वेव्हलेंथचं फोकस करतो डिटेक्टर. तो मोनोक्रोमॅटर नावातच आहे सिंगल कलर चुजिंग मशीन. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मोनो सिंगल, क्रोमॅटर कलर. आता कलर आपण इन केस ऑफ वेव्हलेंथ आपण कसं डिटरमाइन करू शकतो, वेगवेगळ्या कलर्सनी आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक और विजिबल रेंज तयार झालेली आहे. सो monochromator is going to select that particular wavelength that is going to be detected by the detector. So this is the work of monochromator, to distinguish the particular wavelength that is to be analyzed using detector. So this is how the detectors are going to work. आपण फोटो मल्टीप्लायर ट्यूब बघितली in case of UV visible spectroscopy. इथे पण photo multipliers are used as detectors. So this is how the entire unit of AAS block diagram. इथे आपण बघतोय hollow cathode lamp. This is the lens. Atomized sample wherein nebulization is going to occur. Then it is going to pass through the monochromator and then detector. Detector is going to डिटेक्ट सटल चेंजेस, अगदी छोटे छोटे जे काही चेंजेस आहेत किंवा छोटे छोटे इंटरॅक्शन्स आहेत ते तो डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि अँप्लिफाय करतो आणि त्याचा सिग्नल आपल्याला रीडआउट मध्ये दिसणार आहे. सो दिस इज हाऊ फोटो मल्टीप्लायर्स आर गोइंग टू detect or amplify the signal and give out the reading. Now, whenever we are going to see the functioning of atomic absorption spectrometer, you have to consider these points. So basically, atomic absorption spectrometer is using the absorption of light to measure the concentration of gaseous atoms. This you have to remember. The vaporization of analyte ions or atoms, which is carried out in flames or graphite furnace, as are the samples which interact with the light coming out from hollow cathode lamp, and this is sprayed. Now this entire interaction is taken, monochromator is going to take into consideration the entire interaction and the analyte of interest, only that wavelength is selected and the detector is going to detect it. So analyte concentration is carried out, measurement or determination of analyte concentration is carried out by studying the amount of absorption that has taken place by the whenever the sample is interacting with the light. So absorbance, whenever you are calculating absorbance, the standard is set. Blank solution is analyzed first, the reference, and following this, the analyte or solution under investigation, it is spread. The atoms in the ground state, they are going to absorb certain radiation and result in the a decrease in the transmitted light or increase in the absorbed light, which is going to fall on the photomultiplier beam. And this reading is then tabulated, and with standard graph, you are able to determine the concentration of particular element in the sample. त्यामुळे एखाद्या सॅम्पल मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स असतील तर आपण जर रेफरन्सेस बघितले 70 वेगवेगळे एलिमेंट्स, 17 different elements can be analyzed using atomic absorption spectrophotometer. So this is what is the principle of atomic absorption spectroscopy.
the methodology, the instrumentation of atomic absorption spectroscopy. Are you getting this? Yes, students, लक्षात आलंय का तुमच्या? I'll be passing you this note. Yes, yes, Tanvi, speaker. Yes, ma'am. Okay. If any of you have doubts in regarding today's lecture in case of instrumentation, go through the note. एकदा ते व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला काय समजतंय ते बघा आणि त्यानंतर तुम्ही उद्या मला हे काही डाऊट्स असतील तर सांगू शकता. मी तुमच्या क्लासरूमवर एक असाइनमेंट पोस्ट केलेली आहे काल. तुम्हाला संडे पर्यंत ती सबमिट करायची आहे. And in case of AAS, that is atomic absorption spectroscopy, go through the notes that I will be posting in today on Google Classroom. And if you have any doubts, you can message me or ask me during the class. Am I clear? ऍप्लिकेशन पार्ट राहिलेला आहे जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत उद्याच्याच अँड इन दिस वे विल बी कम्प्लिटिंग आवर 4th unit of elective paper and shortly we'll be starting with the skill compulsory skill based course, that is mathematical models in microbiology, next week. Okay, so this is the plan how we are going to proceed with. I hope you understood today's lecture. So we shall stop over here. Anyone having any doubt? आणि एवढे कमी कसे काय आहात तुम्ही आज? फक्त 33 लास्ट लेक्चरला. Fine. We'll stop over here. Stay safe, take care, and study well.